हॅलो गाईज, कसे आहेत सर्व ठीक आहे. तर आजचा हा जो स्पेशल ब्लॉग आहे हा आहे वुमन्स डेसाठी. तर कोणाकडून तरी पत्रिका आली होती घरी देन त्याच्यानंतर घर थोडं सवारायला घेतलं. घर सवारल्यानंतर बाहेर काही कपडे ठेवले होते, थोडे कपडे आणले आणि कपड्यांची घडी करून ठेवली. त्याच्यानंतर मी गेली होती समोरच्या ताईकडे, कारण की आज होता आमच्या एरियामध्ये होळीची पार्टी. आणि या होळीच्या पार्टीमध्ये त्यांनी प्लॅनिंग केली होती की आज बनवायचा चिवडा. तर सगळ्यांनी कलेक्शन केलं होतं. इथे गेल्यानंतर काप वगैरे गेली होती की मलाही काही काम वगैरे असेल तर मी पण करू लागते, पण त्यांनी काही काम करू दिलं नाही. देन त्याच्यानंतर पिंगर होते, तर त्या ताई म्हणे पिंगर खा, पण खाऊन घेतो बा म्हटलं, शर्मानं नाही हे की नाही. देन त्याच्यानंतर त्यांनी चिवडा कसा करायचा, काय करायचं ते पूर्ण बनवत होते. आणि त्याच्यानंतर आमच्या तोंडाला सुटत होतं पाणी. परंतु होळी खेळल्यानंतर हा सर्व नाश्ता आम्ही सगळ्यांना देणार होतो. त्या सगळ्याजणी बनवत होत्या. बघा ना, जीवनात स्त्री ही जी आहे कष्ट करण्यासाठी झाली अशा आहेत, सहन करण्यासाठी असं म्हणता आलं तरी काही हरकत नाही. देन त्याच्यानंतर सगळा ते बनवून झाल्यानंतर सायंकाळी ड्राम वगैरे भरला आणि सगळेजण होळी खेळायला लागले. मी काही खेळणार नव्हती कारण मला काही होळी खेळायची नव्हती. देन सगळेजण इतके एन्जॉय करत होते की सगळ्या गर्ल्स न म्हणता वुमन्स सगळे कसं आहे पा, मुलगी जरी जन्माला आली तरी स्टार्टिंगपासून हाच विचार येते की बहुत कष्ट करावे लागणार, बहुत काही सहन करावं लागणार, बहुत काही गोष्टी फेस कराव्या लागणार. आणि त्या सर्व गोष्टी फेस करण्यासाठी ती तत्पर असली पाहिजे. सर्वजण आपली लाईफ जी आहे ती एन्जॉय करत होते. सर्वजण खेळत होते, नाचत होते आणि डीजेमध्ये डान्स करत होते. हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजणांनी विचार केला की आता बंद करायचं, परंतु सगळ्यांना डीजेपासून काही फुरसत मिळत नव्हती. देन त्याच्यानंतर सर्वांनी विचार केला का आमच्या फोटो घ्या. तर त्यांच्या फोटो घ्यायच्या. देन त्याच्यानंतर यांचं एकामेकावर पाणी टाकणं वगैरे चालूच होतं. फोटो तरी कुठून घेणार. मग फायनली या यद्दू आहे, यद्दूला म्हटलं तुझी काढून देऊ का, तर तो म्हणाला यांचा कार्यक्रम हा चालू आहे. माझी सासूबाई म्हणे माझ्यासाठी पाणी मांड, मी आंघोळ करते. त्यांनी आंघोळीला पाणी घेतलं. देन त्याच्यानंतर त्या एक ताई आहे त्या मला लावायसाठी येत होत्या, पण मी म्हटलं मी नाही लावत आणि मी दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावला आणि त्याच्यानंतर समोरची शूटिंगच नाही केली. नंतर दरवाजा खुलला आणि नंतर त्या गेल्या होत्या. मग आलो, ह्या सर्वजण तरीहीसुद्धा खेळतच होते. यांचं खेळणं काही थांबत नव्हतं. माझ्या सासूबाईंना पण पाहणं किती हौसून आहे. देन त्याच्यानंतर हे सर्व झालं. पूजाताई, ह्या पूजाताई आहे ज्या डान्स करत आहेत. अतोनात हौशीबाई खरं म्हटलं तर. देन हौस खरंच पाहिजे जीवनामध्ये, तेव्हाच कुठं या जगण्याचा आनंद घेता येईल, नाहीतर कुठे आनंद. तर यांचा कार्यक्रम अशाच पद्धतीने होत होता. मला बनवायचा होता स्वयंपाक. मला विचारायचं होता मी स्वयंपाक करू की यांच्या व्हिडिओज आणि फोटोज घेत राहू, परंतु चला जाऊ द्या म्हटलं. यांच्या फोटोज आणि व्हिडिओज घेत राहिली आणि हे सर्व आटोपल्यानंतर यांना म्हटलं आता चला लवकर आता तुमच्या फोटोज द्या आणि हे करा. मग त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंसाठी मी पाणी ठेवलं. पाणी ठेवल्यानंतर त्यांना आंघोळीला पाठवलं की आंघोळ करून घ्या. देन झालं आहे आता तुमचं भरपूर खेळून. परंतु त्यांना ती टुकू जी आहे ती नुसती ओढत घेऊन जात होती. नंतर त्यांनी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर पुन्हा आल्या आणि सगळेजण बसलेत. यांचं एन्जॉयमेंट काही खतम होईल. आल्या आणखी ताई. तर अशा पद्धतीचा आमच्या एरियामध्ये आज रंगपंचमीचा कार्यक्रम पार पडला. देन हे सर्व झाल्यानंतर सर्वजण आता तरी येतील म्हटलं फोटोसाठी, फोटो काढून घेतील आणि नंतर मी चालली जाईन म्हटलं स्वयंपाकासाठी. परंतु ह्या काही येत नव्हता. त्याच्यानंतर आता कच्च्या चिवड्याचा प्रोग्राम कधी होणार ते वाट पाहत होती. याच्यासाठी नाही रे की मला खायला भेटेल म्हणून, याच्यासाठी ते सर्वजण पण पटकन खातील आणि नंतर आपल्या घरच्या स्वयंपाकाला लागतील, कारण सर्वजण कच्च्या चिवड्यावर थोडी ना राहणार आहे. देन हे सर्व झालं. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं थोडं डीजे लावून घ्या, डान्स करून घ्या. हे सर्व झाल्यानंतर सगळेजण आले. आता फोटो काढून दे म्हणाले. सगळेजण हसून होते, सगळे, असं कोणीच नाही की जे हसून नसतील बा म्हणून.
देन फायनली तो क्षण आला की त्या क्षणामध्ये हे आले फोटोज काढायला. यांचा फोटोज घेतला. यांनी थोडंसं थीम केलं हॅपी होली. तर सर्वांना माझ्याकडून हॅपी होली.